भावांनो, आज लय डेंजर मॅटर झाला आपलं. काय झालं माहिती का? सीन एवढा बेकार झाला आपला सीन का विषय असा होऊन गेला का आपली चावी जी आहे, चावी आपला गेला होता चुलता घेऊन. त्याच्यात सीन असा झाला, दुसरी चावी घेतली तर नेमकी त्या गेट समोर आपण डायरेक्ट ऍक्टिव्हा ठेवली होती. कस तरी आपण घुसला, तुमचा भाऊ दणकेशीर नाही का, एकदम फटीफुटीतून घुसला आणि म्हटलं चला आता निघायचं आपल्याला आपल्या प्रवासाला नाही का. पण सगळ्यात पहिले आपल्याला जायचं होतं भावांनो आज डायरेक्टली कुठं माहिती का, डायरेक्ट गोंद्याला. विषय असा होता का आपण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे जे होते ते घेऊन आलेले होते नाही का, रिफिलिंग वगैरे साठी. तर फायनली तुमचा भाऊ निघाला टाप्प दिशेन. पावसाने एवढं जाम केलं ना भावांनो, प्रमाणाच्या बाहेर. डायरेक्ट काय नाद नाही करायचं, नाद लय जाम केलं पावसाने. पण कस तरी फायनली आपण कंपनीत पोहोचलो. कंपनीत पोहोचल्यानंतर तिथले जे काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते आपल्याला द्यायचे होते, त्यांचे रिफिलिंग करायला आणलेले होते म्हणून आपण ते देऊन टाकले. निघालो दुसऱ्या प्रवासाला. दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर काय तिथं काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते नाही का, आपल्याला चेकिंग सर्व्हिसिंग करायचे. ते चेकिंग सर्व्हिसिंग केले आणि त्याच्यात आपण दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर काय आपल्या मस्त डॉगच लागले. अक्षरशः ते जे डॉग होते ते माझ्यासोबत दुकानामध्ये आले. दुकानामध्ये गेलो, मग तुमचं भावानी मस्त त्यांना बिस्किट वगैरे घेतले दणकेशीर. आणि एवढे भारी कुत्रे होते ना भावांनो. माणसाला जीव लावण्यापेक्षा आहे ना भावांनो, जनावरांना जीव लावा, एक नंबर. कधी पण त्यांचा आशीर्वाद चांगलाच भेटेल आपल्याला. काय वाटतं भावांनो तुम्हाला? बरोबर आहे का नाही? एक नंबर डायरेक्ट नाही का, म्हणजे विषय एकदम गंभीर विषय होता नाही का. आणि फायनली आपलं सगळं काम झाल्यानंतर तुमचा मस्त निघाला आपल्या घरच्या प्रवासाला नाही का. कारण आपल्याला घरी जायचं होतं. त्याचं कारण असं होतं का आपले काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते नाही का, CO2 वगैरे. आणि त्याच्यात आपण काही कंपनीचे आहे ना ABC फायर एक्सटिंग्विशर पण आणलेले होते. तर फायनली आपण आहे ना निघालो प्रवासाला निघाल्यानंतर मध्येच रस्त्यात भावांनो एक ॲक्सिडेंट झालेलं होतं. त्याच्यामुळे ट्रॅफिक एवढी जाम होती प्रमाणाच्या बाहेर नाही का. फुल ट्रॅफिक, डायरेक्ट जामट विषय होता. बोलो बाबो काही खरं नाही रे. आणि त्याच्यात रस्त्यात एवढे खड्डे आणि त्याच्यात नदीला मस्त पाणी बिणी सोडलेलं होतं नाही का, फुल पॉवर मध्ये एकदम दणका. नाद करा पण याचं नाही करायचं कोणी. एक नंबर डायरेक्ट विषय गंभीर. आणि फायनली तुमचा भाऊ पोहोचला मस्त डायरेक्ट आपल्या ऑफिसला पोहोचल्यानंतर तिथले मस्त फायर एक्सटिंग्विशर जेवढे पण होते आपण सगळे काही उतरवले. आणि म्हटलं सगळ्यात पहिले जाऊ आपण घरी जायचं कारण असं होतं भाऊने एवढी भूक लागलेली होती, जाम विषय होता नाही का. डायरेक्ट घरी गेलो, जेवण केलं आणि परत सरांचा फोन आला का सर मला बोलले का ये म्हणे लवकर, ते फायर एक्सटिंग्विशर वगैरे मला दे आणि इकडचे काही जे मटेरियल आहे ते पण तू घेऊन जाय. म्हटलं ठीक आहे आलोच. आणि त्याच्यात पाऊस एवढा आरा म्हटलं झालं धन्य आहे. पण सरांच्या घरी गेलो, तिथले फायर एक्सटिंग्विशर वगैरे घेतले आणि सरांना म्हटलं चला आता जे हरीन मी पण जातो माझ्या घरी.